मोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। कारवाई केली की तुमचं लायसन्स सस्पेंडला द्यावं लागेल। लायसन्स सस्पेंड 3 महिन्यासाठी लायसन्स सस्पेंड झालं तर तुम्हाला 30 महिने ड्युटी मिळणार आहे का? 3 महिने तुम्हाला परवानगी घरात बसून, हे तुमच्या छोटी चूक आहे। तुम्ही जरी फाईन भरलात तरी तुमचा आम्हाला ऑर्डरला लायसन्स सस्पेंडसाठी पाठवावं लागेल। सिग्नल जम्पिंगला, झेब्रा क्रॉसिंगला तुम्ही बसताय, सीटवेल असतो तुम्हाला कुणाला तरी, असंच तुम्ही चालवता गाड्या। पब्लिकचं म्हणणं आहे आम्हाला तुम्ही काय फाईन मारताना ह्यांना का सोडता, यांनी मग किती हे करतायत। तुमच्या गाड्या चालवण्याची पद्धत, बस स्टॉपपासून तुम्ही पुढं भर मध्ये गाडी उभा करता, या सगळ्या कंप्लेंट आमच्याकडे येत आहे। तसं होता कामा नये। तुम्हाला आम्ही काय हे मिटिंग काय घेतो त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो, आम्ही अजून एक सांगणार, अजून एक मिटिंग तुम्ही बोलून मिटिंग घेणार अजून एकदा, त्याच्यानंतर मात्र मग कारवाईला आम्ही सुरू करणार। कारवाई सुरू करणार, आम्ही तुमचा बाकायदा फोटो देणार, गाडीचा फोटो देणार। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील नवी मुंबई महापालिकेचे जे बस परिवहन मंडळ आहे त्यांच्या बऱ्याच तक्रारी आमच्याकडे नागरिक करतात की सदर बस चालक हे सिग्नल तोडतात, सीट बेल्ट लावत नाही, मोबाईलवर बोलतात, त्याच्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्याने व आम्ही वारंवार आमच्या निदर्शनात आल्याने आम्ही आमचे सहकारी PSI घंटे असे माननीय वरिष्ठ आमचे आहेत काकडे साहेब DCP ट्रॅफिक यांच्या आदेशाने तुर्बे बस डेपो या ठिकाणी जाऊन सदर जे बस चालक आहेत त्यांचे अधिकारी यांना भेटून बस चालकांची मीटिंग घेतली आणि त्यांना अशा ज्या प्रकारच्या तक्रारी येतात त्याबद्दल त्यांना आम्ही सूचित केलेलं आहे व अशा प्रकारचे जर तुमच्याकडून काही गोष्टी घडल्या, नियमाचा भंग झाला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबत त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत। तसेच गर्दीमध्ये, सिग्नलवर लहान मुलं जिथं असेल अशा ठिकाणी बस तुम्ही हळू चालवाव्यात जेणेकरून अपघात होण्यापासून ते टाळता येईल व लहान मुलांची व सिग्नलवरील जे पादचारी असतात त्यांची सुरक्षा होईल याबाबत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। जर नियम तोडले कोणत्याही प्रकारे आमच्याकडे तक्रारी, आम्ही स्वतःही चौकात उभं राहून जर बसच्या चालकांनी कोणी नियम तोडले तर त्यांच्यावर यापुढे कडक कारवाई करून योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत असं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।